आपण नवीन लेसन चालू केला तर सॉलिड स्टेट आणि त्याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड है ना, जे क्रिस्टल्स आहेत त्या क्रिस्टलचे आपण काल प्रकार पाहत होतो. ओके, आणि आज त्याच्या पुढचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. पण सगळेजण रेडी आहेत का? आवाज असा नाही यायला पाहिजे, आवाज मोठा यायला पाहिजे. सगळेजण तयार आहेत का? ओके, तर आपण कोणता लेसन पाहतो? एकदा लेसनचं नाव जोरात बोला. सॉलिड. सॉलिड लेसनचं नाव काय बोला? सॉलिड. व्हेरी गुड. बघा, तर आता हे जे सॉलिड स्टेट आहे बाळांनो, ह्या सॉलिड स्टेटमध्ये आज आपण पाहणार आहोत मोलिक्युलर सॉलिड, किंवा ह्यालाच तुम्ही मोलिक्युलर क्रिस्टल्स असं सुद्धा म्हणू शकता. काय म्हणू शकता बोला? मोलिक्युलर सॉलिड किंवा मोलिक्युलर क्रिस्टल्स. ठीक आहे. आता काय म्हणते बघा, देर आर 3 टाइप्स ऑफ मोलिक्युलर सॉलिड. बघा, जे तुमचं मोलिक्युलर सॉलिड आहे त्याचे किती टाइप्स आहेत रे? 3. किती टाइप्स आहेत बोला त्याचे? 3. बघा, त्याच्यामध्ये पहिला आहेत पोलार मॉलिक्युल्स. आता बघा, पोलार, पोलार नावातच काय आहे? पोल. ठीक आहे, असा मॉलिक्युल की जे पोल तयार करतो. पोल माहिती आहे ना तुम्हाला, जसं अर्थचं नॉर्थ आणि साऊथ पोल असतं, जसं मॉलिक्युलमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोल्स असतात. काय असतात? संकेत ताडबस. काय असतात? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोल्स. माझं प्रत्येकाकडे लक्ष आहे. ठीक आहे, काय असतात? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोल्स. ठीक आहे, तर असे 3 प्रकार आहेत. पहिला आहे पोलार मॉलिक्युल, दुसरा आहे नॉन पोलार मॉलिक्युल आणि तिसरा आहे हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युल. ठीक आहे, प्रत्येकाची डेफिनेशन आपल्याला पाहायचं आहे, प्रत्येकाचे एक्झाम्पल आपल्याला पाहायचे आहेत. ओके, तर बघा, पोलार मॉलिक्युलमध्ये काय म्हणते? डायपोल डायपोल इंटरॅक्शन और डायपोल डायपोल फोर्सेस. बघा, हे असे मॉलिक्युल असतात की त्यांच्यामध्ये डायपोल डायपोल. आता इथे प्रश्न पडतो की सर हे डायपोल काय आहे? डायपोल, डाय म्हणजे बाळांनो 2 आणि पोल म्हणजे काय असतं? तर पोल असतं. ठीक आहे, डाय म्हणजे किती बाळांनो? 2 आणि पोल म्हणजे काय? जोरात बोला. पोल. आता या केसेसमध्ये इथं पोल म्हणजे काय आहे? तर इथं पोल म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स आहेत. ठीक आहे, की जे तयार होतात. जसं आता तुम्ही ह्याचं जर एक्झाम्पल बघितलं बघा, HCl, तर या ठिकाणी 2 पोल तयार होतात, H+ आणि Cl-. कसं तयार होतं? H+ आणि Cl-. म्हणजे बघा, असा मॉलिक्यूल की ज्या मॉलिक्यूलमध्ये पोल तयार होतात. पोल तयार होतात म्हणजे त्याच्यामध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन असतं. म्हणजे त्याच्यातले जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स हे एकमेकांना डायपोल इंटरॅक्शनच्या मदतीनं किंवा डायपोल फोर्सेसच्या मदतीनं ते एकमेकाला काय असतात? अटॅच असतात. तशा एक्झाम्पलला किंवा तशा मॉलिक्युल्सला तुम्ही काय म्हणणार? पोलार मॉलिक्युल. जोरात बोला, काय म्हणणार त्याला तुम्ही? आवाज जोरात यायला पाहिजे. काय म्हणणार तुम्ही त्याला? पोलार मॉलिक्युल्स. व्हेरी गुड, त्याला म्हणणार तुम्ही पोलार मॉलिक्युल्स. ठीक आहे, आता बघा पुढे आहे नॉन पोलार मॉलिक्युल्स. पुढे काय आहे बोला? नॉन पोलार मॉलिक्युल्स. बघा, आता हे जे नॉन पोलार मॉलिक्युल्स आहेत याच्यामध्ये लंडन फोर्सेस असतात. ऍक्च्युली हा लंडन फोर्सेस काय? लंडन म्हणजे तिकडचा लंडन नाही बरं का, इंग्लंड मधला लंडन नाही. ठीक आहे, तर लंडन फोर्सेस म्हणजे हे वीक फोर्स असतो, वीक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, एकदम म्हणजे वीकेस्ट स्ट्रॉंग फोर्स नसतो. ठीक आहे, ह्याच्या नंतर आपण ज्यावेळेस क्वेश्चन सोडवूयात सीईटी आणि नीटचे क्वेश्चन, त्यावेळेस मी तुम्हाला जो ब्रीफली एक्सप्लेनेशन देईल. पण लक्षात घ्या, नॉन पोलार मॉलिक्युलमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं ते लंडन फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. बोला, कोणतं असतं बोला? लंडन फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ठीक आहे, आणि त्याचं एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर मिथेन आहे किंवा H2 गॅस आहे. ठीक आहे, या ठिकाणी पोल तयार होत नाहीत. लक्षात आलं? या ठिकाणी काय होत नाही? पोल तयार होत नाही. लक्षात. तर ह्याच्यामध्ये बघा, हे कसं आहे? लंडन फोर्सेस असतात आणि त्याला नॉन पोलर मॉलिक्युल्स असं म्हटलं जातं. पुढे आहे हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युल्स. आता नावातच आहे बघा, हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युल्स. आवाज काढ रे शंभरे, जोरात बोल. चला, काय आहे? हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युल्स. काय बोला? हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युल्स. एक मिनिट, हे थोडंसं ब्लर व्हायला लागलंय, ह्याला फिक्स करू द्या. ओके, बा, तर हे कसं आहे? हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युल्स. बघा, आता जे हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युल्स आहे बघा, हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युल्समध्ये साधी गोष्ट आहे, जो मॉलिक्युल्स असणार आहे किंवा त्याच्यातले जे एलिमेंट्स असणार आहेत ते एलिमेंट्स एकमेकाला कशाने अटॅच असणार आहेत? हायड्रोजन बॉन्डिंगने. बोला, कशाने अटॅच असणार ते? हायड्रोजन बॉन्डिंगने. फॉर एक्झाम्पल आहे बघा इथं H2O. तर H2Oचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर अशा प्रकारचं असतं, इकडे H आणि इकडे H असतं. तर हे जे बॉन्ड आहे या दोघांच्या मधला, हा कोणता बॉन्ड आहे? हायड्रोजन बॉन्ड. कोणता बॉन्ड आहे बोला? हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे हे जे मॉलिक्युल्स आहेत, ह्या मॉलिक्युल्स मधले जेवढे पण एलिमेंट्स आहेत ते सर्व एलिमेंट्स कशाने बॉन्डेड आहेत? हायड्रोजन बॉन्डिंगने. म्हणजे आपण मला सांगा, जे तुमचं मॉलिक्युलर क्रिस्टल आहे त्याच्यामध्ये किती प्रकार पाहिले? 3. किती पाहिले? 3. एकदा क्विक रिव्हिजन जोरात बोला. सगळ्यात पहिलं कोणतं आहे? पोलार मॉलिक्युल. आवाज, पहिलं कोणतं आहे? आवाज येत नाही. पहिलं कोणतं आहे? दुसरं आणि तिसरं हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युल. तिन्ही मला डिफरन्स कळला. पोलार म्हणजे काय? डायपोल डायपोल इंटरॅक्शन आहे, किंवा जे तुमचे एलिमेंट्स आहेत ते एकमेकाला अटॅच कोणत्या फोर्सेसने आहेत? डायपोल डायपोल फोर्सेसने. नॉन पोलारमध्ये लंडन फोर्स आहे आणि जे हायड्रोजन बॉन्डिंग आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डेड आहे किंवा हायड्रोजन बॉन्डिंगचा फोर्स आहे. ठीक आहे, हायड्रोजन बॉन्डिंग आहे. ओके, आता चला पुढे काय सांगितलंय ते बघूयात आपण. बघा, पुढे दिलेलं आहे प्रॉपर्टीज ऑफ मोलिक्युलर सॉलिड. आता आपण मोलिक्युलर सॉलिड्स पाहतोय किंवा मोलिक्युलर क्रिस्टल्स पाहतोय. ठीक आहे, तर याच्या प्रॉपर्टीज काय आहेत?
किंवा बघा त्याच्यामध्ये तुम्हाला बोर्डाला डिफरन्स लिहा म्हणून येऊ शकतो, आयोनिक सॉलिडमधला, मोलिक्युलर सॉलिडमधला, किंवा जे आयोनिकच्या नंतर आपण जो कोव्हॅलंट पाहिला होता, कोव्हॅलंट आणि मोलिक्युलरमधला. सर्वांचं लक्ष बोर्डकडे पाहिजे, ठीक आहे. मोलिक्युलर कोव्हॅलंट किंवा आयोनिक कोव्हॅलंट ह्याच्यामधला डिफरन्स लिहा म्हणून तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ओके. किंवा कधी कधी तुम्हाला राईट अ शॉर्ट नोट्स ऑन द प्रॉपर्टीज ऑफ मोलिक्युलर सॉलिड, किंवा फक्त मोलिक्युलर सॉलिडवरती शॉर्ट नोट्स लिहा म्हणून येऊ शकतो. तर ॲटलिस्ट 4-5 प्रॉपर्टीज तुम्हाला त्याच्या पाठ असायला हवेत, किंवा याच्यावरती तुम्हाला सीडीला ही क्वेश्चन येऊ शकतो. ज्या IMP प्रॉपर्टीज आहेत ज्या त्यावेळेस मी तुम्हाला हायलाईट करून देईल. ओके. आता बघा, तर प्रॉपर्टीज ऑफ मोलिक्युलर सॉलिड पाहतो आपण. काय पाहतो बोला, प्रॉपर्टीज ऑफ मोलिक्युलर सॉलिड. हां, आता माझ्या पाठीमागं सगळ्यांनी पाहिजे प्रत्येक प्रॉपर्टी मी तुम्हाला ब्रीफमध्ये एक्सप्लेन करून देईल. हां, आता बघा पहिली प्रॉपर्टी काय, द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर मोलिक्युल्स. बघा आता सॉलिडचं नावच काय करत्या, मोलिक्युलर सॉलिड. काय नाव आहे, मोलिक्युलर सॉलिड. कुणी राखी बांधली तुला, मग काय बघायला लागलाय तू, हां का फ्रेंडशिप बँड आहे, नाही ना, मग लक्ष दे समोर. बघ हां, प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकायचं बरं का. हां, नाहीतर मग परत सौ निंबुळगी शक्ती बिंबार, हां त्यांनी भांडी घासावी लागतील घरी, ठीक आहे. हां, प्रत्येक पराला सांगतोय लक्षपूर्वक शिकले तर तुमचं बेनिफिट आहे, नाहीतर तुम्हाला सांगतो शेवटी भांडी घासायचीच कामं तुमच्याकडे आहेत. लक्षात. तर ताडबासा पटकन आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं. बघा तर आता आपण पाहतोय प्रॉपर्टीज ऑफ मोलिक्युलर सॉलिड. काय पाहतोय रे, प्रॉपर्टीज ऑफ, आवाज, प्रॉपर्टीज ऑफ. बघा हे जे प्रॉपर्टीज ऑफ मोलिक्युलर सॉलिड आहे ह्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी काय सांगितले, द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर मोलिक्युल्स. जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते काय आहेत रे बाबांनो, मोलिक्युल्स आहेत. काय आहेत ते, मोलिक्युल्स. कारण नावच काय आहे, मोलिक्युलर सॉलिड. तर ते ज्याच्यापासून बनलेलं आहे, ज्या कॉन्स्टिट्युएंट पासून ते बनलेलं आहे ते कोण असणार आहेत, मोलिक्युल्स. पुढे काय म्हणते, दे हॅव अ लो मेल्टिंग पॉईंट. आता बघा हे तुमच्या पुस्तकातले मी शॉर्टकट उचललेलं आहे, ठीक आहे. आता सर्व मुलांना सांगतो, जे ऑनलाईन बघणार आहेत आणि जे ऑफलाईन आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतो काय, की इथं जे मी पॉईंट टाकलेले असतात ते पॉईंट शॉर्टकटमध्ये असतात. ज्यावेळेस मी तुम्हाला हा टॉपिक शिकवतो, हा टॉपिक शिकवल्याच्या नंतर घरी जाऊन अवश्य एकदा पुस्तकातून वाचायचा. लक्षात. ॲक्च्युली मी नोट्स हे पुस्तकातूनच बनवलेले असतात, पण इथं कसं असतं शॉर्टकटमध्ये असतं. एखादा टॉपिक मिस झाला किंवा एखादा जो पॉईंट मागं पुढं जर झाला तर तो तुम्ही घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला ते रेंज लागते, ठीक आहे. तर प्रत्येकाने समजायचं रिव्हिजनसाठी तुम्ही घरी जाऊन आजपासून व्हिडिओ अपलोड व्हायला चालू होतील, ठीक आहे. तर हा व्हिडिओ घरी जाऊन पाहायचा आणि पाहत असताना जे मी पॉईंट काढलेले आहेत, माझे पॉईंट कसे आहेत ते पाहायचे. मी पुस्तकातलेच पॉईंट काढतो, ठीक आहे. शॉर्टकट कसं केलं जातं, कारण कसं असतं पुस्तकामध्ये ब्रीफमध्ये वाक्य असतं, त्या वाक्याला मी शॉर्टकट केलेलं आहे का तुम्हाला लक्षात राहावं. पण पेपरमध्ये लिहिताना मार्क्स मिळावे ह्या हिशोबाने तुम्ही लिहायचं आहे, ठीक आहे. तर आता बघा त्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे ते कसं आहे, लो मेल्टिंग पॉईंट आहे. हां, दे हॅव अ वीक इंटरमोलिक्युलर बॉन्डिंग. बघा जे मोलिक्युलर सॉलिड आहे ह्यांच्यामधलं जे इंटरमोलिक्युलर बॉन्डिंग आहे ते कसं आहे रे, वीक आहे. बोला कसं आहे ते, वीक आहे, ठीक आहे. आणि ते आर सॉफ्ट. बघा जे मागचे आयोनिक सॉलिड तुम्ही पाहिले होते ना, तर ते आयोनिक सॉलिड कसे होते बाबा, ब्रिटल होते, हार्ड होते. पण ब्रिटल आणि हार्ड आहेत का, नाही. तर मोलिक्युलर सॉलिड कसे आहेत, सॉफ्ट, मऊ मऊ. कसे आहेत, मऊ मऊ, गादीसारखे, सॉफ्ट. यशा तुझ्यासारखे रसगुल्ल्या. बघ आता पुढे काय म्हणते, तू सॉफ्ट आहे का, कसलं हसते तू सॉफ्ट म्हणल्यावर. हां बघा पुढे काय म्हणते, दे आर अ पुअर कंडक्टर्स अँड अ गुड इन्सुलेटर. बघा पुअर कंडक्टर्स म्हणजे याच्यामधून इलेक्ट्रिसिटी किंवा हीट पास होऊ शकत नाही, बट ते काय आहेत, गुड इन्सुलेटर आहेत. इन्सुलेटर म्हणजे दुर्वाहक, माहिती आहे ना. कंडक्टर म्हणजे काय, सुवाहक, आणि इन्सुलेटर म्हणजे काय, दुर्वाहक. तर ह्याच्यामधून हीट किंवा इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही. तर किती प्रॉपर्टीज एकदा माझ्या पाठीमागे सगळ्यांनी जोरात वाचायच्या. वाचणार, तयार, चला ताट बसा, इथंच पाठ व्हायला पाहिजे. बघा काय पाहतो रे, हा चला बोला, प्रॉपर्टीज ऑफ मोलिक्युलर सॉलिड. आवाज येत नाही, अजून एकदा जोरात वाढ जरा, प्रॉपर्टीज ऑफ मोलिक्युलर सॉलिड. द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर मोलिक्युल्स. कोणामध्ये रे बाबानो, मोलिक्युलर सॉलिड मध्ये. जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ते काय आहेत, मोलिक्युल्स. पुढे म्हणा, दे हॅव अ लो मेल्टिंग पॉइंट, दे हॅव अ वीक इंटरमोलिक्युलर बॉन्डिंग, दे आर अ सॉफ्ट. बघा इथं स्पेलिंग चुकली, देट झालं इथं, दे आर अ सॉफ्ट. ते कसे आहेत, हा, दे आर अ पुअर कंडक्टर्स अँड गुड इन्सुलेटर्स. ते काय आहेत, पुअर कंडक्टर्स आहेत आणि इन्सुलेटर कसे आहेत, गुड आहेत. आय होप सर्वांना प्रॉपर्टी समजलेल्या असतील. पुढे चालायचं, आवाज, पुढे चालायचं का, हां ओके. चला आता पुढे बघूयात काय आहे ते. पुढे आहे प्रॉपर्टीज ऑफ मेटॅलिक सॉलिड. म्हणजे पुढचे जे सॉलिड आहे ते कसे आहेत, मेटॅलिक सॉलिड, आणि त्याच्या प्रॉपर्टीज. बघा हे पूर्ण थ्योरीचा पार्ट आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला असंच बरंचसं पाहायला मिळेल, ठीक आहे. तर आता आपण काय पाहतोय बोला एकदा जोरात,
प्रत्येकाने बोलायचं आहे, प्रत्येकाने बोलाल तर लक्षात राहील. ताड बसा पहिल्यांदा, तसं मेंग्यासारखं बसू नका असं वाकडे तिकडे होऊन उपाशी कुठले. ताड बसा. 18 वर्षाचे जवान लेकरं असे बसत आहेत 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसासारखे. लक्ष द्या, इकडचे मुलं लक्ष द्या रे. चला मुलं लक्ष द्या. इकडे मुली आहेत, सॉरी बरं का. हां, मुली आणि मुलं दोन्ही लक्ष द्या. बघा आपण काय म्हणतो, प्रॉपर्टीज ऑफ मेटॅलिक सॉलिड. काय पाहते बोला, प्रॉपर्टीज ऑफ व्हेरी गुड. असा आवाज यायला पाहिजे, एंड पर्यंत असा आवाज यायला पाहिजे. फक्त पॅन्ट फाटून यायची दक्षता घ्या. हां बघा पुढे काय पाहते बघा. हां असंच वरडा, फक्त लक्ष देऊन थोडंसं. हां बघा, मेटॅलिक एलिमेंट्स आर हेल्ड टुगेदर बाय अ मेटॅलिक बॉन्ड. बघा आता हे जे मेटॅलिक सॉलिड्स आहेत, आता मेटॅलिक सॉलिड्स म्हणजे हे एलिमेंट पासून बनणार, आणि हे जे मेटॅलिक एलिमेंट्स आहेत हे दोघं ज्यावेळेस एकमेकांशी बॉन्डिंग करणार त्यावेळेस ते सॉलिड फॉर्म होणार, बरोबर. तर ते ज्या बॉन्डनी बॉन्डिंग करतात तो बॉन्ड कोणता असतो, मेटॅलिक बॉन्ड असतो. बोला तो बॉन्ड कोणता असतो रे, मेटॅलिक बॉन्ड. हे बघा इथं दिलेला आहे, ते बॉन्ड कोणता आहे, मेटॅलिक बॉन्ड. ठीक आहे. आता पुढे बघा काय म्हणते, मेटॅलिक बॉन्ड इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मेटल सायन्स अँड मोबाईल इलेक्ट्रॉन्स. बघा मोबाईल म्हणजे आपला तुमचा चालवायचा मोबाईल, बरं का. मोबाईलचा अर्थ काय होतो, चालता फिरता, म्हणजे इकडं तिकडं फिरणारा. ठीक आहे. तुम्ही लक्षात घ्या, जे पहिला होता त्याला टेलिफोन म्हटलं जायचं आणि ह्याला मोबाईल म्हणतात. ॲक्च्युली हा मोबाईल नाही, हा सेलफोन आहे. याचं नाव ॲक्च्युअल काय आहे, सेलफोन. पण आपली लेकरं एवढी हुशार आहेत, त्याला मोबाईल का, त्याला मोबाईल का म्हटलं जातं की तो जो सेलफोन आहे त्याला तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता, कुठेही त्याला हलवू शकता. मोबाईल म्हणजे काय, हलणे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाय. तुम्ही कधी कधी ऐकलं सगळं मोबाईल वाचनालय है ना, जे मोबाईल लायब्ररी असते, गाडीमध्ये वगैरे पुस्तकं घेऊन फिरतं बघा, है ना, किंवा मोबाईल हॉस्पिटल, चालतं फिरता दवाखाना असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे मोबाईल इलेक्ट्रॉन्स, मोबाईलचा अर्थ काय, फिरणारा. असे खूप अपभ्रंश आहेत. जसं आता बघा ते हे आहे, समजा आता मी तुम्हाला एखादं पुस्तक दिलं तर तुम्ही त्याची काय काढून आणता, झेरॉक्स. ते ॲक्च्युली ते झेरॉक्स नाही, ते त्याची प्रिंट कॉपी किंवा त्याला फोटो कॉपी म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला, फोटो कॉपी. झेरॉक्स हे त्या सायंटिस्टचं नाव आहे ज्यानं त्याची डिस्कवरी केली. आलं का लक्षात. हां पण आपण त्याला काय म्हणतो, आपण झेरॉक्स घेऊन आलो. किती आणले तर 5 झेरॉक्स आणले, तो एकच होता बिचारा आणि तोही वारला. ठीक आहे. पण आपण काय म्हणतो, झेरॉक्स घेऊन आलो. झेरॉक्स हे त्याचं नाव नाही, त्याचं आपण त्याला काय एक तर डुप्लिकेट किंवा फोटो कॉपी असं म्हटलं जातं. ठीक आहे. असं मला काय करायचंय बघा, आता इथं बघा. हा आता इथं प्रश्न काय आहे की जो तुमचा एलिमेंट्स आहेत, हे एलिमेंट्स कशाने बॉन्डेड आहेत रे, मेटॅलिक बॉन्ड. कशाने आहेत बोला, व्हेरी गुड. बघा ते मेटॅलिक बॉन्डनी बॉन्डेड आहेत. तर हा मेटॅलिक बॉन्ड आहे काय, तर हा मेटॅलिक बॉन्ड हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. बोला मेटॅलिक बॉन्ड हा काय आहे, मेटॅलिक बॉन्ड हा काय आहे, बघा हा आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कोणामधला, मेटल आयन अँड मोबाईल इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉन म्हणजे बघा हे असे फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना ते, आणि जे तुमचे मेटल्स आयन्स आहेत. ठीक आहे. जे मेटल सायन्स आहेत आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ह्या दोघांमधला जो बॉन्ड आहे, मेटल आयन म्हणतो बरं का, मेटल. आता बघा इथं खाली आहेत, सोडियम मेटल आहे, पोटॅशियम मेटल आहे, कॅल्शियम मेटल आहे, लिथियम मेटल आहे, असे खूप सारे मेटल्स आहेत. ठीक आहे. आता ते पिरियडिक टेबल शिकवत असताना मी तुम्हाला सांगेल की मेटल्स कुठं आहेत, मेटलाइट्स कुठं आहेत, नॉन मेटल्स कुठं आहेत, अल्कली अर्थ मेटल कुठं आहेत, अल्कलाइन अर्थ मेटल कुठं आहेत. ठीक आहे. असे खूप सारे प्रकारचे मेटल मी तुम्हाला सांगेल. पण इथं त्यांनी महत्त्वाचं काय सांगितलंय की मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय आहे, तर मेटॅलिक बॉन्ड हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. कोणामधला आहे, तर मेटल्स आयन्स आणि मोबाईल इलेक्ट्रॉन्स ह्या दोघांमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आहे मेटॅलिक बॉन्ड. पुढे काय म्हणते बघा, दे आर अ मेलेएबल अँड द डक्टाईल. मेलेएबलचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, मेलेएबल म्हणजे माहित नाही, ज्याला ठोकून तुम्ही काय करू शकता, शीटमध्ये कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. अरे 10वीला प्रॉपर्टी शिकवलेल्या आहेत, ह्या मेटल्सच्या प्रॉपर्टीच्या आहेत. ठीक आहे. तर ते कसे आहेत, ज्याला ठोकून ठोकून न ब्रेक करता, ज्याला ठोकून ठोकून न ब्रेक करता त्याला तुम्ही काय करू शकता, शीटमध्ये कन्वर्ट करू शकता. लक्षात. तर अशा प्रॉपर्टीज आहेत. तर त्याच्या 2 प्रॉपर्टीज मेन इथं कोणत्या दिल्या आहेत, मेलेएबल एक प्रॉपर्टी आहे आणि डक्टाईल एक दुसरी प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. पुढे ते काय म्हणते बघा, दे हॅव अ गुड थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. बघा गुड थर्मल, थर्मल म्हणजे काय, हीट. थर्मल म्हणजे काय, हीट, आणि इलेक्ट्रिकल म्हणजे इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. तर बघा जेवढे पण मेटल्स आहेत बाळांनो, त्यांची प्रॉपर्टी काय आहे की ते गुड आहेत. काय गुड आहेत, कंडक्टर्स आहेत. ते काय आहेत, गुड कंडक्टर्स आहेत. कोणाचे, तर थर्मल आणि इलेक्ट्रिसिटीचे. बरोबर. हीट म्हणजे उष्णता, आणि जो तुमचा करंट आहे किंवा जे इलेक्ट्रिसिटी आहे, ठीक आहे, त्याचे ते काय आहेत, विजेचे गुड कंडक्टर्स, सुवाहक आहेत. ठीक आहे. पुढे काय बघा, दे हॅव अ हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. मला सांगा लोखंड लवकर वितळतं का रे, नाही. काय वितळत नाही, कारण त्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे ना बाळांनो, आणि बॉइलिंग,
बघा वितळत तर नाहीच नाही, बॉईल व्हायचं तर लई लांबची गोष्ट आहे. ठीक आहे, बॉईल म्हणजे जर उकळणे, त्याच्यातला फरक लक्षात घ्या बरं का. काय काय पोरांची 12वी होते लक्षात येत नाही. वितळणं वेगळं, विरघळणं वेगळं आणि उकळणं वेगळं. ठीक आहे, हे एकसारखं वाटतं काय काय जणाला, काय काय असतात तसे बुद्धीने गरीब. ठीक आहे तर लक्षात घ्या, वितळणं म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही त्याला चुलीवरती धरल्याच्यानंतर ते थोडंसं मेल्ट म्हणजे असं पातळ पातळ होतं. ठीक आहे, उकळतं म्हणजे असं उड्या मारतं ते. ठीक आहे, आणि विरघळतं म्हणजे ते दिसतच नाही, त्याला विरघळणं म्हणतात. तर इथं त्याचा मेल्टिंग पॉईंट म्हणजे वितळायचा आणि बॉइलिंग पॉईंट म्हणजे ते जे दूध उतू जातं ना. हां, दुधू का दूध, गावाकडची पोरं काय म्हणतात दुधू. हां, माझा बाब्या दुधू पितो. हां बा, ठीक आहे असं. ए बाब्या लक्ष दे बघ बघ. हां बघ रे बाबा, इकडे बघ. तर हे जे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट आहेत ना, हे मेटॅलिक सॉलिडचे काय आहेत, हाय आहेत. बोला कसे आहेत, हाय म्हणजे खूप जास्त आहेत. आणि त्याचे एक्झाम्पल आहेत सोडियम आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे आणि लिथियम आहे. हे ह्याचे कशाचे एक्झाम्पल आहेत, मेटॅलिक सॉलिडचे. तर मला सांगा मेटॅलिक सॉलिडच्या सगळ्या प्रॉपर्टी समजल्या. एकदा रिव्हिजन घ्यायचं. चला ताड बसा, एकदा पटकन रिव्हिजन घेऊयात. चला पटकन. हां चला म्हणा, काय बात रे आपण. मी प्रत्येकाकडे बघतोय बरं का, आणि प्रत्येकाने वाचायचं आहे, कंपल्सरी वाचायचं आहे. नंतर मी स्लाइड बंद करून विचारेल आणि नाही आलं की मी पालतं घालून तुडवेन एकेकाला, आताच सांगतोय. ठीक आहे, चला काय बात आहे आपण, प्रॉपर्टीज ऑफ वन्स मोर, प्रॉपर्टीज ऑफ म्हणा. मेटॅलिक एलिमेंट्स आर हेल्ड टुगेदर बाय मेटॅलिक बॉन्ड. मेटॅलिक बॉन्ड इज अ force of attraction between metal ions and mobile electrons. They are malleable and ductile. They have good thermal and electrical conductivity. They have high melting point and boiling point. Example, sodium, potassium, calcium, lithium. समजलं सर्वांना. चलायचं पुढं. होचा आवाज खूप बारका आहे, ते समजलंय का. व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊयात बघा. हा तर आता लक्षात घ्या. हा आता हे तुमच्या टेक्स्ट बुक मधला मी जो टेबल आहे टेक्स्ट बुक मधला उचललेला आहे की इथं काय दिलेलं आहे, प्रॉपर्टीज ऑफ 4 टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. किती प्रकारचे क्रिस्टलाइन सॉलिड आहेत, 4. किती प्रकारचे आहेत, 4. बघा पहिला कोणता आहे, दुसरा कोणता आहे, नेटवर्क नाही म्हणलं तरी चालतं, फक्त कोव्हॅलंट सॉलिड म्हणलं तरी चालतं. आणि तिसरा कोणता आहे, आणि चौथा कोणता आहे. बघा आता याला लक्षात कशाच्या बेसिसवरती ठेवायचंय, किंवा ह्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत ते कोण आहेत है ना. ह्याच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते कसलं आहे, हे हार्ड आहेत का नाहीत, ह्याचा मेल्टिंग पॉईंट कसा आहे, आणि जे थर्मल आणि इलेक्ट्रिकचे कंडक्टिव्हिटी आहेत का. म्हणजे बघा टाइप्स किती, 4. कोणाचे, तर क्रिस्टलाइन सॉलिडचे. कोणाचे, क्रिस्टलाइन सॉलिडचे. किती टाइप्स आहेत, 4. पहिला कोणता आहे, आयोनिक. दुसरा आहे कोव्हॅलंट. तिसरा आहे मोलिक्युलर. चौथा आहे मेटॅलिक. ठीक आहे, आणि याच्यामध्ये ह्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत हे 5 गोष्टीवरनं लक्षात ठेवायचे. पहिली काय, वा पार्टिकल्स कोण आहे. आयोनिक सॉलिडमध्ये पार्टिकल कोण आहेत, कॅटायन एनायन आहेत. ह्याच्यामध्ये कोण आहे, कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम्स आहेत. ह्याच्यामध्ये कोण आहे, मोनो ॲटमिक किंवा पॉलिॲटमिक मॉलिक्युल्स आहेत. ह्याच्यामध्ये कोण आहे, मेटॅलिक सायन्स आणि मूव्हिंग इलेक्ट्रॉन किंवा त्याला सी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनचा समुद्र असं म्हटलं जातं. मग दुसरं ह्याच्यामध्ये जे फोर्सेस आहेत ते कसले आहेत, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक आहे, ह्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे, ह्याच्यामध्ये लंडन डायपोल फोर्स आहे, आणि याच्यामध्ये मेटॅलिक बॉन्ड्स आहे. ठीक आहे, जे मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय, कॅटायन आणि जे मोबाईल इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामधला जो फोर्स आहे ज्याला तुम्ही काय म्हणता, मेटॅलिक बॉन्ड म्हणता. काय म्हणता त्याला तुम्ही, मेटॅलिक बॉन्ड. पुढे काय लक्षात ठेवायचे, हार्डनेस. ते हार्ड आहेत का, व्हेरी हार्ड आहेत का, सॉफ्ट आहेत का, ते व्हेरिएबल होतात. म्हणजे काही सॉफ्ट काही व्हेरी हार्ड, किंवा ते सॉफ्ट पासून हार्ड कडे जातात. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी कशा लक्षात ठेवायची, मेल्टिंग पॉईंट. त्यांचा मेल्टिंग पॉईंट किती आहे बघा. आता ह्याचा जर बघितलं तर हाय आहे 600 ते 3000. ह्याचा पण हाय आहे 1200 ते 4000. ह्याचा लो आहे -272 टू किती आहे 400. आणि ह्याचा किती आहे, वाईड रेंज आहे बघा. म्हणजे ह्याचा पण लो पण आहे आणि हाय पण आहे, म्हणजे पसरत जातो. काही याचा एकदम कमीच आहे -39 आहे, आणि काही याचा खूप जास्त आहे 3400 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे. ठीक आहे, आणि पुढे आहे थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. किंवा हे गुड कंडक्टर आहेत
इन्सुलेटर आहेत का पुअर आहेत का व्हेरी गुड आहेत, तर त्याच्यावरनं म्हणजे इकडचे 5 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवले की इकडचं आपोआप तुमचे सगळेच्या सगळे एक्झाम्पल काय होतात लक्षात राहतात. तर आय होप सर्वांना हे सगळे एक्झाम्पल व्यवस्थितपणे समजले असतील. समजले का? व्यवस्थितपणे समजले? पुढे चालायचं. ओके चला पुढे बघूयात. हा आता बघा पुढे आहे हे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. म्हणजे हा तुमच्या टेक्स्टबुक मधला बरं सगळ्यांनी टेक्स्टबुक विकत घ्यायचा या. आणि लक्षात घ्या भरपूर विद्यार्थी टेक्स्टबुक घेत नाहीत. टेक्स्टबुक आर द बायबल्स. जेवढे पण तुमचे टेक्स्टबुक्स आहेत ते तुमच्यासाठी एक प्रकारचं बायबलचं काम करतायत. त्याची जर रिडिंग तुम्ही व्यवस्थितपणे केली आणि जर तुम्ही त्या टॉपिकला धरून चालले आणि दररोजच्या दररोज दररोजच्या दररोज जेवढं झाले तेवढा जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुम्हाला परीक्षेच्या वेळेस रडायची वेळ येणार नाही. परत मला IMP मागायची वेळ येणार नाही. दरवर्षी मुलं येतात IMP द्या. IMP अरे टेक्स्टबुकच IMP आहे. IMP म्हणजे काय असतं सांगते. आता का तिथं आमचे सासरे आहेत का बोर्डामध्ये? आम्हाला माहिती आहे पेपर काय आहे ते. अजून लगीन पण नाही झालेलं. ठीक आहे. त्याच्यामुळं काय वशिल्याचा काही संबंधच नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे चला पुढं सरका मुली जरा मागच्या ना जागा द्या. पुढं सरका चला. हां बघा हां तर लक्ष द्या. बघा तर आता इथं आपण क्रिस्टल स्ट्रक्चर पाहिजे. तर हा नवीन टॉपिक आहे. आपण काय पाहतोय मला? क्रिस्टल 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 व्हेरी गुड. बघा आता क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे तो तुम्हाला पाहायचा आहे युनिट सेल. बोला काय पाहायचंय रे? काय पाहायचंय रे? अजून एकदा काय पाहायचंय रे? पहा व्हेरी गुड. आपल्याला पाहायचं युनिट सेल. आता हे युनिट सेल आहे काय है ना, नेमकी ही गोष्ट काय बाबा युनिट सेल नेमकी ही काय पिढा काय आहे नेमकी युनिट सेल. ठीक आहे तर बघूयात बघा हे बला काय आहे युनिट सेल. तर युनिट सेल म्हणजे काय बघा इट इज द स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड द युनिट सेल. म्हणजे बघा स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट है ना. आता बघा तुम्हाला इथं दिसेल थोडंसं. हां आता बघा ह्याच्यामध्ये लक्ष द्या. बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲनिमेशन दिसत असेल. आता बघा हे काय आहेत पार्टिकल्स आहेत आणि दुसरे पण काय आहेत पार्टिकल्स आहेत. हे सगळे पार्टिकल एकसारखे किंवा छोटे मोठे असतात. हां युनिट सेल म्हणजे काय आहे की ह्याच्यातलं हे जे एक स्मॉल गोल आहे ना हा एक स्मॉल गोल म्हणजे युनिट आहे. काय आहे ते? युनिट सेल आहे. लक्षात हे अख्खा एक मॅटर आहे. त्या मॅटरचा एक छोटासा गोल किंवा एक छोटासा पार्ट जो तसाच पार्ट रिपीट होऊन तो अख्खा मॅटर बनलेला आहे. लक्षात येते सगळ्यांच्या? तोच पार्ट रिपीट होऊन तो अख्खा मॅटर बनलेला आहे. तर तो जो छोटासा पार्ट आहे जो रिपीट होतोय हा तर त्याला काय म्हणणार तुम्ही? युनिट सेल. काय म्हणणार त्याला तुम्ही? युनिट सेल. बघा आता इथं हे 3D मध्ये आहे बघा. आता हे जे आहे ना हे एक प्रकारचं युनिट सेलच आहे. हे एक प्रकारचं काय आहे? युनिट सेल आहे. ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये बघा आता इथं बघा हे जे आहे ना हा कॉर्नर हा जो पॉईंट आहे ह्याला लॅटिस पॉईंट म्हणतात. काय म्हणतात त्याला? लॅटिस पॉईंट. एक मिनिट ह्याला म्हणलं जातं लॅटिस पॉईंट. काय म्हणलं जातं ह्याला? लॅटिस पॉईंट. आणि हे अख्खं जे आहे ना अख्खं हे एक प्रकारचं युनिट सेल आहे. कळत आहे का? म्हणजे हे आज अख्खा जो क्यूब आहे ना हा एक क्यूब दुसरा क्यूब तिसरा क्यूब चौथा क्यूब असं खूप सारे क्यूब एकत्र येणार आणि त्याच्यापासून मॅटर बनणार. काय बनणार? त्याच्यापासून मॅटर. आणि त्या मॅटरचा एक छोटासा क्यूब बाजूला काढला तर तो युनिट सेल बनणार. आणि त्या युनिट सेलमध्ये आता समजा हा क्यूब आहे तर हे जे आहे ना हा 1 हा 2 3 असे 8 आहेत. ठीक आहे तर हे जे आहेत ना ह्याला तुम्ही लॅटिस पॉईंट म्हणता. काय म्हणता तुम्ही? लॅटिस पॉईंट. आता लॅटिस पॉईंटची डेफिनेशन काय? द पॉईंट ॲट विच intersection of a lines in the unit cell represent the constituent particles of a crystalline solid. असा पॉईंट की ज्या ठिकाणी जे तुमच्या युनिट सेल्सच्या ज्या लाईन आहे ते इंटरसेक्ट करतात. काय करतात? त्या लाईन इंटरसेक्ट करतात. त्याला तुम्ही काय म्हणणार आहात? लॅटिस पॉईंट. लक्षात येते सर्वांच्या? त्याला काय म्हणणार बघा तुम्ही? लॅटिस पॉईंट. आता बघा इथं जर तुम्ही लॅटिस पॉईंट बघायला गेलं तर हा एक लॅटिस पॉईंट आहे हा लॅटिस पॉईंट. आता ह्याचे खूप सारे प्रकार आहेत आणि एक लक्षात ठेवायचं बघा कोणत्याही गोष्टीमध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. पहिल्यापासून मला सांगा कोणताही पिक्चर पहिल्यापासून बघितलं तर लक्षात येतो है ना. निम्म्यातून बघितलं तर क्लायमॅक्स काय आहे ते कळत नाही. ठीक आहे तसंच ह्याचं काम आहे. जर तुम्हाला युनिट सेल आत्ता समजलं लॅटिस पॉईंट काय ते समजलं क्रिस्टल स्ट्रक्चर काय असतं ते समजलं तर पुढे जाऊन ह्याचे टाईप्स आहेत. पुढे जाऊन तुम्हाला क्युबिक क्रिस्टल पाहिजे आहेत ब्रॅव्हियस लॅटिस पाहिजे आहेत ते 14 आहेत 7 आहेत कोणते 4 आहेत कोणते 3 आहेत त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे तर ते तुम्हाला डीपमध्ये पाहायचं आहे. लक्षात? आणि मी तुम्हाला डीपमध्ये येणार आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला CET आणि नीटचे क्वेश्चन सुद्धा लगेच सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. टॉपिक संपला की लगेच मी क्वेश्चन घेणार आहे. इथं PDF शेअर करणार आणि ऑन दी स्पॉट क्वेश्चन शेअर करणार. मागच्या 18 वर्षाचे क्वेश्चन आपण सोडवून घेणार आहोत. ठीक आहे किती? मागच्या 18 वर्षाचे ह्या टॉपिकवरती विचारलेले क्वेश्चन. सगळेजण तयार आहेत का त्याच्यासाठी? आवाज झोपलं नाही ना कोणी? ओके चला तर आता बघूयात. बघा लॅटिस पॉईंट समजला तर हा जो पॉईंट आहे ना हा जो पॉईंट आहे ना लक्षात घ्या
जो पॉइंट आहे, ज्या पॉईंटमध्ये बघा काय करतात, द पॉइंट ॲट विच द इंटरसेक्शन ऑफ लाईन्स इन द युनिट सेल रिप्रेझेंट द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ द क्रिस्टल. असा पॉईंट की ज्या ठिकाणी तो जो सॉलिड आहे त्या सॉलिडच्या ज्या लाईन आहेत ते काय करतात, इंटरसेक्ट करतात, त्याला म्हणायचं लॅटिस पॉईंट. आता पुढे काय बघा, क्रिस्टल स्ट्रक्चर. आता महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की क्रिस्टल स्ट्रक्चर काय, तर बघा द स्ट्रक्चर ऑब्टेन बाय जॉईनिंग द लॅटिस पॉईंट. हां बघा आता नीट लक्ष द्या. हां बघा हा लॅटिस पॉईंट, 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 हे सगळे लॅटिस पॉईंट ज्यावेळेस एकमेकाला आपण कनेक्ट करतो, बरोबर, हे सगळे लॅटिस पॉईंट काय करतो आपण, ज्यावेळेस एकमेकांना कनेक्ट करतो आणि त्या सर्वांना कनेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला जो पॅटर्न मिळतो किंवा जे स्ट्रक्चर मिळतं ते स्ट्रक्चर म्हणजेच काय आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. बोला ते स्ट्रक्चर काय आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, ते स्ट्रक्चर काय आहे बोला, एक मिनिट. बा ते स्ट्रक्चर काय आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. ओके बा, तर हे झालं तुमचं क्रिस्टल स्ट्रक्चर. क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय की लॅटिस पॉईंट एकमेकांना जॉईन केल्याच्या नंतर जे स्ट्रक्चर मिळतं ते स्ट्रक्चर काय आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर. समजलं सर्वांना क्रिस्टल स्ट्रक्चर काय ते सगळ्यांच्या लक्षात आलं. ओके चला आता पुढे चालूयात. बघा काय झालं, हा बघा तर आता आहे हे जे आता पाठीमागे जे तुम्ही युनिट सेल पाहिलं, युनिट सेल म्हणजे काय, स्मॉल रिपीटिंग पॅटर्न आहे. ठीक आहे, ते स्मॉल स्मॉल पार्टिकल्स ज्यावेळेस रिपीट होतात तर त्याच्यापासून मोठं स्ट्रक्चर बनतं. आता ते जे युनिट सेल आहेत त्या युनिट सेलचे टाइप्स आहेत. ठीक आहे, तर किती टाइप्स आहेत, 2 टाइप्स आहेत. दिसत आहेत ना सगळ्यांना, किती टाइप्स आहेत त्या ठिकाणी, 2 टाइप्स आहेत. ठीक आहे, तर पहिला टाइप्स कोणता आहे बघा, प्रिमिटिव्ह युनिट सेल. बघा आता ह्याच्यामध्ये पण जसं आपण काल सॉलिडचे मेन 2 टाइप्स पाहिले, त्याच्यानंतर क्रिस्टलाइनचे परत 4 टाइप्स पाहिले ना, तसे आता इथं जे युनिट सेल आहे युनिट सेलचे मेन 2, युनिट सेलचे मेन किती, 2. पहिलं कोणतं आहे बोला, आवाज येत नाही, पहिलं कोणतं आहे, जोरात बोला, पहिलं कोणतं आहे, ओके. आणि दुसरं कोणतं आहे, दुसरं कोणतं आहे, सेंटर्ड युनिट सेल. ठीक आहे, आता इथं मला वाटतं हे थोडंसं हे गेलंय बघा, बरं ठीक आहे, बरं ठीक आहे चला असू द्या, काय हरकत नाही, ते सांगतो मी तुम्हाला कुठं आहे. हां इकडं बघा, आता जे प्रिमिटिव्ह युनिट सेल आहे इकडं बघा, आता हे जे आहे ना हे प्रिमिटिव्ह युनिट सेल आहे आणि हे सेंटर्ड युनिट सेल आहे. हां हे ह्याचे 2 एक्झाम्पल आहेत. इकडं बघा, हां हे जे आहे ना हे काय आहे, प्रिमिटिव्ह युनिट सेल आणि हे काय आहे, सेंटर्ड युनिट सेल. आता हे प्रिमिटिव्ह युनिट सेल आणि सेंटर्ड युनिट सेल नेमका हा मॅटर काय आहे तुम्हाला सांगतो बघा. आता हे जे प्रिमिटिव्ह युनिट सेल आहे ना ह्याच्यामध्ये बघा जे तुमचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ना ते प्रेझेंट आहेत ओनली ॲट कॉर्नर पोझिशन. आता इथं बघा हा जो तुमचा युनिट सेल आहे, हा एक प्रकारचा काय युनिट सेल आहे, ह्याच्यामध्ये जर तुम्ही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स बघितले तर ते कुठं प्रेझेंट आहेत रे, फक्त कुठं प्रेझेंट आहेत सांगा फक्त. हां तर हे जे पार्टिकल्स आहेत, ठीक आहे, जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत हे कुठे प्रेझेंट आहेत, फक्त कॉर्नरला. जे पार्टिकल्स फक्त कॉर्नरला प्रेझेंट असतील, हां कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जर युनिट सेलमध्ये फक्त कॉर्नरला प्रेझेंट असतील तर तो जो युनिट सेल आहे तो कोणता आहे बोला, आवाज रे, झोपले का पारुषांनो, कोणता आहे, प्रिमिटिव्ह, प्रिमिटिव्ह. त्याच्यामध्ये जो तुमचा पार्टिकल्स आहे ते कुठे प्रेझेंट आहेत, कॉर्नरला. कुठं आहेत, आता बघा इथं आहे सेंटर्ड युनिट सेल. काय आहे, सेंटर्ड. सेंटर्डचा बघा नावातच आहे, सेंटर्ड युनिट सेल म्हणजे काय की याच्यामध्ये जे तुमचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत हे कॉर्नरला तर प्रेझेंट आहेतच आहेत, पण त्याच्यासोबत ते कुठं आहे, सेंटरला सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. कोण, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. लक्षात, कॉर्नरला तर प्रेझेंट आहेतच आहेत पण कुठं आहेत, सेंटरला सुद्धा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल प्रेझेंट आहेत आणि त्याला तुम्ही काय म्हणायचं, सेंटर्ड युनिट सेल. काय म्हणायचं बोला त्याला तुम्ही, सेंटर्ड युनिट सेल. सर्वांना समजलं सेंटर्ड युनिट सेल काय आहे ते, ओके. चला आता पुढे बघूयात. हां काय म्हणते बघा, देअर आर 3 टाइप्स ऑफ सेंटर्ड युनिट सेल. बघा हे जे सेंटर्ड युनिट सेल आहे ह्याचे किती प्रकार आहेत रे, किती प्रकार आहेत बोला, अजून एकदा जोरात, किती प्रकार आहेत याचे, किती प्रकार आहेत, बघा व्हेरी गुड. आता बघा हा जो सेंटर्ड युनिट सेल आहे त्याचे 3 प्रकार आहेत. बघा पहिला आहे फेस सेंटर्ड, पहिला कोणता आहे, फेस सेंटर. दुसरा कोणता आहे, बॉडी सेंटर आणि तिसरा कोणता आहे,
एंड सेंटर्ड किंवा त्याला बेस सेंटर्ड असं म्हटलं जातं. कपाट लक्ष आहे का तुझं? पहिला कोणता आहे सांग? दिसतोय वय, दिसतोय की फेस सेंटर्ड. दुसरा कोणता आहे? आणि तिसरा कोणता आहे? आता त्याच्या डायग्रामही मी पुढे तुम्हाला दाखवेल. फेस सेंटर्ड म्हणजे काय लक्षात घ्या. हे युनिट सेल आहे. कसलं युनिट सेल आहे? हे सेंटर्ड युनिट सेल आहे. पण त्याच्यातही त्याचं नाव काय आहे? फेस. म्हणजे याचा अर्थ काय की जे तुमचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत बघा, जे तुमचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, कुठे गेली शाही संपली कायची? हां बा, जे तुमचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत ना, लक्षात घ्या ते प्रेझेंट ॲट द कॉर्नर्स ॲज वेल ॲज फेसेस ऑफ द युनिट सेल. आता लक्षात घ्या फेसेस ऑफ द युनिट सेल म्हणजे काय. आता मला सांगा, जे तुम्ही युनिट सेल पाहिले कसे, कोणत्या म्हणजे कोणता शेप होता त्याचा? क्युबिक शेप, बरोबर. मग क्यूबला किती फेस असतात रे? 10, 11, 6. किती असतात? 6. मला सांगा ह्याच्यामध्ये जर का तुम्ही ह्याच्यामध्ये जर तुम्ही लॅटिस पॉईंट पाहिले तर किती लॅटिस पॉईंट सापडतील? 8 कॉर्नरला 8, बरोबर का? 8 कॉर्नरला 8 आणि 6 फेसला 6. मग लॅटिस पॉईंट किती झाले इथं? 8 आणि 6 14. आता इथं त्यांचं म्हणणं काय? 8 आणि 6 12 कोण म्हणते? गरिबांचा अजय देवगण. बघा इकडे लक्ष द्या, इकडे बघा. परशा इकडे बघ. फेस सेंटर्ड कॉन्स्टिट्यूएंट बघा, ह्याच्यामध्ये काय आहे? फेस सेंटर्ड जे तुमचं सेल आहे त्याच्यामध्ये जो तुमचा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे तो कुठं प्रेझेंट आहे? कॉर्नरला. कुठं प्रेझेंट आहे बोला? कॉर्नरला. ओके. बॉडी सेंटर्ड मध्ये बघा, जो तुमचा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहे हा प्रेझेंट कुठं आहे? कॉर्नरला आहे, बट बॉडीच्या सेंटरला. जे मागचं एक्झाम्पल पाहिले ना, इथं बघा, इथं कॉर्नरला पण आहे आणि फेसला पण आहे. इथं कुठं आहे? कॉर्नरला पण आहे आणि बॉडीच्या सेंटरला पण आहे. इथं बघा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर ॲट द कॉर्नर्स ॲज वेल ॲज टू अपोजिट सरफेस. बघा ह्याला एंड सेंटर्ड म्हणा. ह्याचे एक्झाम्पल मी तुम्हाला पुढे दाखवेलच, ठीक आहे. आता याच्यामध्ये जागा नव्हती म्हणून आपण बसवलेलं नाहीये, पण माझ्यामध्ये ह्याचं एक्झाम्पल तुम्ही मागं पाहिलंय. पाहिलं ना? नसेल तर तुम्हाला दाखवतो बघा. बॉडी सेंटर्डचं एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे जे एक्झाम्पल आहे ना हे बॉडी सेंटर्डचं आहे. कशाचं आहे? बॉडी. ही कुठं आहे? बॉडीच्या सेंटरला पण आहे, कॉर्नरला पण आहे, ठीक आहे. आता ज्यावेळेस तुम्ही एंड सेंटर्ड पाहता, चला इथं दाखवतो तुम्हाला. एंड सेंटर्डला कसं असतं लक्षात घ्या. एंड सेंटर्डला कसं असतं की अपोजिट साईडला, म्हणजे इथं एकमेकाच्या, म्हणजे इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक, पुढे एक, मागे एक, लक्षात, म्हणजे अपोजिट साईडला. आणि ते कुठं आहे? फेसेसला. फेस सेंटरमध्ये कसं? हे फेसेसच आहेत एक प्रकारचे. हे काय आहेत? फेसेस. आणि ॲट कॉर्नरला. लक्षात ठेवा प्रत्येकमध्ये तिन्हीच्या तिन्ही ह्याच्यामध्ये जे तुमचे युनिट सेल आहेत किंवा जे तुमचे लॅटिस पॉईंट आहे किंवा जे तुमचे कॉन्स्टिट्यूएंट आहेत, हे कॉन्स्टिट्यूएंट कॉर्नरला 100% प्रेझेंट आहेतच. लक्षात, हे सर्वच्या सर्व कॉर्नरला काय आहेत? प्रेझेंट आहेत. आलं लक्षात सर्वांच्या? ठीक आहे. चला आता पुढे बघूयात. बघा टाइप्स झाले. हां, आता हे नंबर ऑफ पार्टिकल्स बघा, नंबर ऑफ पार्टिकल्स अँड देअर कंट्रीब्युशन. ठीक आहे. आता हे जे नंबर ऑफ पार्टिकल्स आणि त्यांचं जे कंट्रीब्युशन आहे ना, हे आपण उद्या पाहूयात. ओके ना? आता तुम्हाला 2 मिनिटाचा ब्रेक राहील आणि याच्यानंतर पुढचं लेक्चर राहील. ओके.